मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता छावा चित्रपट पाहण्यासाठी पोहोचलेले आहेत। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंकडून खास स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्व लोकप्रतिनिधींना याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि आता काही वेळापूर्वीच अजित पवार हे पोहोचलेले होते, उपमुख्यमंत्री, आणि त्यानंतर आता पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आता छावा चित्रपट पाहण्यासाठी पोहोचलेले आहेत। महायुती आणि महाविकास आघाडीच्या आमदारांना याचं विशेष निमंत्रण देण्यात आलेलं आहे। लोकप्रतिनिधी दाखल होत आहेत। काही वेळापूर्वीच अमोल मिटकरी देखील पोहोचलेले होते, शायना एनसी पाहायला मिळतात, दिलीप वळसे पाटील देखील पोहोचलेले होते आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हा चित्रपट पाहण्यासाठी पोहोचलेले आहेत। सर्व आमदारांसाठी खास छावा सिनेमाचं स्क्रीनिंग ठेवण्यात आलेलं आहे। छावा या चित्रपटाचं स्क्रीनिंग ठेवलेलं आहे। आपण सर्व लोक जाणतो की छत्रपती संभाजी महाराज जे अत्यंत वीर होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ज्यांनी देव देश आणि धर्माकरता स्वराज्याचं रक्षण केलं, त्यांचं संपूर्ण चरित्र दाखवणारी ही फिल्म आहे, हे चित्रपट आहे। आणि लोकांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतलेला आहे। यातला काही भाग मी ऑलरेडी बघितलेला आहे, आज पुन्हा पाहणार आहे आणि मला अतिशय आनंद आहे की छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्यावर इतिहासकारांनी अन्याय केला, पण आज या फिल्मच्या माध्यमातून त्यांचं चरित्र, त्यांचं शौर्य, त्यांची वीरता आणि त्यासोबत त्यांचं चातुर्य, त्यांची विद्वत्ता, या सगळ्या गोष्टी जनसामान्यांपर्यंत जात आहेत। छावा पुस्तक आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी वाचलं, पण ते जनसामान्यात जेवढ्या मोठ्या प्रमाणात गेलं नव्हतं ते या सिनेमामुळे जात आहे, याचा अतिशय आनंद आहे। सर, छावा की स्क्रीनिंग के लिए आज आप आए हैं, कैसे लगी आपको मूवी? आपने जितना भी पार्ट देखा है। देखिए, एक बहुत सुंदर मूवी ये बनाई गई है। हमारी सहयोगी मंत्री आदिति तटकरे, इन्होंने आज ये स्क्रीनिंग रखी है सारे एमएलएस और एमएलसीज के लिए। और हम सब लोग जानते हैं कि छत्रपति संभाजी महाराज, जिनके बारे में कहा जाता था देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, ऐसे छत्रपति संभाजी महाराज के ऊपर इतिहास लिखने वालों ने तो बहुत अन्याय किया, लेकिन इस सिनेमा के माध्यम से उनकी वीरता, उनका शौर्य, उनका चातुर्य, उनकी बुद्धिमत्ता, उनका ज्ञान, ये सारे उनके जीवन के पहलू ये जनता के सामने आ रहे हैं। और जिस प्रकार से छत्रपति शिवाजी महाराज के बाद लगातार छत्रपति संभाजी महाराज ने स्वराज्य का रक्षण किया, देव देश और धर्म का रक्षण किया, हम सब लोग जानते हैं उनका जो बलिदान है, ये सारी चीजें इसके माध्यम से लोगों के सामने आ रही है। मैं इस फिल्म के निर्माताओं का और पूरी टीम का बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूं। तेव्हा छावा सिनेमा पाहण्यासाठी देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। आदिती तटकरेंकडून यासाठी खास स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।